जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मिरज सांगली रस्ता ते सिनर्जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते एसटी वर्कशॉप ते कारंजा चौक या 1.25 किलोमीटर लांबीचा हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी 2.5 कोटींचा निधी मंजूर झालाय। या कामाला सुरुवात झाल्यानं आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन फनखंडे सर यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी महादेव अण्णा कुरणे, पंकज म्हेत्रे, दिगंबर जाधव, सागर फनखंडे, श्रीकांत एडके, अमित शिंदे, योगेश दरवंदर, एसटी डेपो प्रशासन, सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक प्रशांत जगताप, सेवा सदन हॉस्पिटल स्टाफ, गजानन हाऊसिंग सोसायटी, लालनगर आणि भागातले नागरिक उपस्थित होते। गेली 30-35 वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। मोहन फनखंडे सर तसंच दिगंबर जाधव यांनी या रस्त्यासाठी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्याकडे पाठपुरावा केला होता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या रस्त्यासाठी 2.5 कोटींचा निधी उपलब्ध करून देऊन हॉटमिक्स डांबरीकरण कामाची सुरुवात झाली। समितदादा कदम व मोहन फनखंडे सर यांनी आज रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या सूचना ऐकून घेतल्या। परिसरातल्या सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त करत समितदादा कदम आणि मोहन फनखंडे सर यांचा नागरी सत्कार करून आभार मानले। या रस्त्याला लागणाऱ्या निधीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनयजी कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी विशेष प्रयत्न केले। शहरातील एक सर्वात महत्त्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणून आपण की इथं असणारा एसटी वर्कशॉप, सिनर्जी हॉस्पिटल, सेवा सदन हॉस्पिटल आणि एसटी वर्कशॉप मधील सर्व कर्मचारी, गजानन हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता याचं काम सुरू झालेलं आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरे साहेब आणि समितदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ 1100 मीटर लांबीचा हा रस्ता शहरामधल्या 2 भागाला जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती की येणारे एमआयडीसीतून येणारे जे लोक आहेत, गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना मिशन चौकात जावं लागायचं आणि मिशनमधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं। अशा लोकांची आता सोय एमआयडीसी ज्या असतील, एसटी वर्कशॉप असतील, गजानन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत, सेवा सदन आणि इथं असणार सिनर्जी हॉस्पिटल, हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा ॲम्ब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते माननीय समितदादांनी खूप मोठे योगदान दिलंय। हे खरं मला आश्चर्य वाटतंय की दादांनी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुकमध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम। त्यासाठी विशेषतः समितदादाचे मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून प्रभाग क्रमांक 2 आणि 3 या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती। दादा 2 नंबर आणि 3 नंबरचा हा मधला असणारा दुवा आहे, इकडे गेला तर 2 नंबर, इकडे गेला तर 3 नंबर आणि हा लोकांचा दुवा हा साधण्याचं काम समितदादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय। त्याचं काम सुरू झालंय म्हणता म्हणता आपण या 15 दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची, एसटी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची, इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे। त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद समितदादा। एसटी वर्कशॉपचा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम नदाफ आज इथं कदम साहेबांच्या माध्यमातून इथं जर 1100 मीटरचा रस्ता झालेला आहे। वार्ड क्रमांक 2 आणि 3च्या नगरसेवकांनी प्रयत्नांनी केलेला आहे आणि नागरिकांची ना आमच्या एसटी वर्कशॉपमधल्या जवळपास 500-600 कर्मचाऱ्यांची चांगली सोय त्यांनी केलेली आहे। कारण का पावसाळ्यामध्ये गुडघाभर चिखल होता, यांना यायला जायला अपघात वगैरे होते, गाड्यांचं म्हणजे चिखलामध्ये घसरून घेऊन हे होत होते, त्याची चांगली सोय केलेली आहे। त्याबद्दल आज त्यांच्या फनखंडे साहेब आणि कदम साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। त्यांनी चांगलं काम केलं आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।